पुण्याच्या घाटमाथ्यांवर गेल्या काही दिवस जोरदार पाऊस जो आहे तो कोसळत आहे। त्यामुळे पुणे जिल्ह्यातली सर्वच धरणं जी आहेत ती 100%च्या दिशेने वाटचाल करतायत। मी आत्ता पुण्यातील नीरा खोऱ्यातील महत्त्वाचं धरण असलेल्या भाटघर धरणावर आलेलो आहे आणि हे धरणसुद्धा सध्या 95% इतकं क्षमतेने भरलेलं असल्यामुळे या धरणाच्या 10 गेट्समधून सध्या 4000 क्युसेकने पाणी जे आहे ते नीरा नदीपात्रात सोडण्यात आलेलं आहे। तर विद्युत निर्मिती केंद्राद्वारे 1600 क्युसेकने पाणी जे आहे ते नीरा नदीपात्रात सोडण्यात आलेलं आहे। दोन्हीचा मिळून जवळपास 5600 क्युसेकने पाण्याचा विसर्ग जो आहे तो सध्या नीरा नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे आणि त्यामुळे नीरा नदीच्या पातळीत वाढ होत असल्याने नीरा नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो खरं तर जलसंपदा विभागातर्फे देण्यात आलेला आहे। जर असाच पाऊस सुरू राहिला तर आणखी हा विसर्ग जो आहे तो वाढवण्यात येऊ शकतो आणि त्यामुळेच खरं तर धरणाचा पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणचे जे 10 गेट आहेत धरणाचे ते काही प्रमाणात उघडण्यात आलेले आहेत आणि त्या गेटमधून जवळपास 5600 क्युसेकने पाण्याचा विसर्ग जो आहे तो नीरा नदीपात्रात करण्यात येतोय। खरं तर मे महिन्यात या धरणाची पाणी पातळी जी आहे ती 6%वर गेलेली होती, मात्र आता सध्या जर पाहिलं तर 95% हे धरण भरलेलं आहे। 24 TMC इतकी या धरणाची पाणी साठवण क्षमता आहे आणि पुणे जिल्ह्यातील भोर असेल, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर यासह सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांचा पाण्याचा प्रश्न जो आहे तो या धरणांवर अवलंबून असतो। सध्या हे धरण 100कडे वाटचाल करत असल्याने 100% भरत असल्याने कुठेतरी वर्षभराचा पाण्याचा प्रश्न जो आहे तो या सर्व भागाचा मिटलेला आहे। त्यामुळं या सर्व धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या नागरिक सध्या आनंदाचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळते। खरं तर सध्या ही धरणाची पाणी पातळी जर पाहिली तर 95% इतकी आहे आणि नियंत्रित करण्यासाठी ही पाणी पातळी सध्या हा पाण्याचा विसर्ग जो आहे तो धरणातून केल्याचं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।